चला गुड मॉर्निंग डियर ऑनलाइन आज गुड मॉर्निंग शुभम गुड मॉर्निंग पुन्हा गुड मॉर्निंग क्या SBI PO IBPS PO IBPS मेन्स ऑन 15 plus profit and loss questions solutions with the smart approach झाला का स्मार्ट अप्रोच तयार झाला का तुमचा कुठेतरी अप्रोच तयार झाला का चला स्मार्ट सोडा काहीतरी अप्रोच तयार झाला का क्वेश्चनला डील करण्याचा होतो आहे का थोडाफार विदाउट युजिंग फॉर्म्युलाच तयार व्हायला पाहिजे तो अप्रोच म्हणजे 15 क्वेश्चन सॉल्व करणे आपल्याला आज तुम्हाला शीट्स मिळाली गुड मॉर्निंग अभिषेक दीपाली दीक्षा व्हेरी गुड मॉर्निंग तुमच्याकडे जर शीट ऑनलाईनच शीट जर आली नसेल तर क्वेश्चन दिसतोय इथे क्लिअर दिसतोय का ऑनलाईनच क्वेश्चन क्लिअर दिसतोय का टॉप 15 प्रॉफिट अँड लॉस क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर 1 व्हॉट विल बी द सिंगल डिस्काउंट मला पण दिसतंय क्लिअर इक्विव्हॅलेंट टू सक्सेसिव्ह डिस्काउंट्स ऑफ 25% अँड 24%. चला एक प्रॅक्टिस सेट तुमच्यासाठी आतापर्यंत आपण तुमच्याकडे ज्या शीट्स असलेल्या क्वेश्चन्स तो तयार केलेच त्याला आन्सर्समध्ये आता समजा अचानक क्वेश्चन्स तुमच्यासमोर येत आहेत यांना कशा पद्धतीने डील करणे आहे तर क्वेश्चन नंबर 1 बोलतो आहे व्हॉट विल बी द सिंगल डिस्काउंट काढणे इक्विव्हॅलेंट टू two successive discounts of 25% and 24% की successive 25 and 24% डिस्काउंट दिल्यानंतर फायनली सिंगल डिस्काउंट काय तयार होईल 43%. खूप कॅज्युअलचा क्वेश्चन आहे प्री साठी विचारणारा प्री मध्ये असे क्वेश्चन्स खूप सारे विचारण्यात येतात क्वेश्चन दिसतोय क्लिअर चला आन्सर मेन्शन करा ऑनलाइनर्स चला ऑफलाइनर्स काय आन्सर 43 जयश्रीचं 43 व्हेरी गुड सिंपलचा क्वेश्चन आहे काही किचकटपणा नाही आणि सहज गुण देऊन जाईल तुम्हाला की कुठल्याही वस्तूची किंमत 100% जर असेल तर 100 कन्सिडर करूया आतापर्यंत करतच आलोय राईट ना यावर त्याला टू सक्सेसिव्ह डिस्काउंट मिळत आहे पहिला आहे 25% डिस्काउंट मिळत आहे मीन्स ही व्हॅल्यू 75% होईल का होईल ना आणि त्यानंतर पुन्हा 24% डिस्काउंट मिळतोय 100 मायनस 24 76% होईल आणि मार्क प्राइस वरच डिस्काउंट दिला जातो राईट ना मार्क प्राइसचं काम काय आहे सेलिंग प्राइस काढणे त्याच्याशिवाय दुसरं काहीच काम नाही ना कुठे कामात आलंय ते सेलिंग प्राइस काढण्याशिवाय दुसरं काहीच काम नाही तर यांच्यापासून जे काही मिळेल ते सेलिंग प्राइस मिळेल चला काढूया सेलिंग प्राइस 100 कॅन्सल आउट केले राईट ना 3/4 होईल 4 ने याला रिड्यूस केलं तर आय थिंक 19 राईट ना 19 3 जा 57 होतो का रे 57 काय झाली त्याची सेलिंग प्राइस फायनली सेलिंग प्राइस 57 झाली तर 100 वर किती डिस्काउंट देण्यात आलं असेल दॅट इज 43 राईट ना ही तयार झाली आहे तुमची सेलिंग प्राइस टोटल होती 100 आणि सेलिंग प्राइस मायनस करूया 57 मीन्स 43% डिस्काउंट असायला पाहिजे सिंगल डिस्काउंट डिस्को मीन्स डिस्काउंट खूप कॅज्युअलचा क्वेश्चन आहे फ्री मध्ये येणारा बरं का कधी कधी हे 3 सक्सेसिव्ह मध्ये येतात बरं का हे 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट आहेत ना कधी कधी 3 सक्सेसिव्ह कधी कधी 4 सक्सेसिव्ह पण येतात कारण मात्र यायचं सवय झाली असेल आतापर्यंत थोडीफार यस 43 दीक्षा अभिषेक शुभम व्हेरी गुड 43% एक सिंगल डिस्काउंट असायला पाहिजे याचा 43%. चला क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर पटकन तोही साधा सोपा दिसतोय काही स्थान नाही क्वेश्चन नंबर 2 इकडे ऑनलाइनर्स D 33 1/3% क्वेश्चन मध्ये बोलतोय की अबाउट 16 पेन्सिल
ॲट अ रेट ऑफ 9 पर डझन. एका डझनला 9 रुपये या हिशोबाने घेतले आहेत, त्याचे काहीतरी 60 पेन्सेस. अँड सोल्ड ऑल ऑफ देम ॲट अ रेट ऑफ 12 पर डझन. बघा, पर डझनने खरेदी करतोय, पर डझनने विकतोय, राईट ना. मीन्स 9 रुपये झाली ही खरेदी त्याची आणि विक्री झाली आहे 12 रुपये. पर डझनच आहेत ना, त्यामुळे त्याला कम्प्लीट व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट न करता पण काढता येईल तुम्हाला. पर डझनचीच व्हॅल्यू दिलेली आहे, तर प्रॉफिट किती होत आहे? प्रॉफिट होत आहे 3 रुपये प्रॉफिट आणि डिव्हिजन बाय 1% ऑफ कॉस्ट प्राइस ओनली. ठीक ना, 0 0 सारखे करून घ्या. 300 बाय 9 मीन्स 100 बाय 3 अँड 100 बाय 3 मीन्स 33 1/3%. हा असायला पाहिजे शुद्ध नफा. त्याला डझन डझन मध्ये दिले, त्यामुळे त्याला कम्प्लीट व्हॅल्यू काढण्याची गरज पडणार नाही सहज. तर मग त्याला कम्प्लीट मध्ये कन्वर्ट केलं असतं की इथे डझन मध्ये नसतं दिलं. 16 पेन्सिल काहीतरी 10 रुपयाने खरेदी करतोय आणि 16 पेन्सिल तो किंवा 60च्या ठिकाणी दुसरी कुठली व्हॅल्यू दिली असती, 20 पेन्सिल तो दुसऱ्या ह्याच्याने, तर त्याची कम्प्लीट व्हॅल्यू काढली असती मल्टिप्लिकेशन करून. 16 बाय 10 160 झाली असती कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून सेलिंग प्राइस काढली असती. दोघांचं डिफरन्स मीन्स प्रॉफिट बाय 1% ऑफ कॉस्ट प्राइस, राईट ना. यस शुभम, 33 1/3%. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. सगळं छोटे सोपी दिसत आहेत बरं का, कठीण काही दिसत नाही. समोर बघूया, समोर असतील काही कठीण. अ सेलर मार्कअप मीन्स सेलिंग प्राइस जनरेट करणे आहे, असा क्वेश्चन असायला पाहिजे. सेलिंग प्राइस असेल 160% अबोव ऑफ इट्स कॉस्ट प्राइस. आफ्टर it he allows 2 successive discount, 20% and 25%, and yet he gets 56% profit on it. If mark price of article, अरे दिलेला आहे बरं का, मार्क प्राइस ऑफ आर्टिकल दिलेला आहे 520, क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, तर 520 मार्क प्राइस आहे, त्याला 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट दाखवा. काय तयार होईल? सेलिंग प्राइस. आणि सेलिंग प्राइस क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. समजलंय? त्याला 100 160 किंवा ते करण्याची गरजच पडणार नाही, राईट ना. काय उत्तर? ऑप्शन नंबर सेकंड, 312. इकडे मार्क प्राइस दिलेली आहे, दिलेली नसती तर आपण 100 कॉस्ट प्राइस करून 160 मार्क प्राइस केली असती, बट दिलेली आहे ना 520, तर मार्क प्राइस सरळ घेऊन घ्या. मार्क प्राइस दिले तुम्हाला 520, याच्यावर 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट देत आहे तो. फर्स्ट आहे 20% मीन्स 20% मीन्स 80% होईल, अँड सेकंड आहे 25% मीन्स हा 75% होईल, राईट. यांच्यापासून सेलिंग प्राइस तयार होईल ना. मार्क प्राइसचं काम काय? सेलिंग प्राइस तयार करायचं. सेलिंग प्राइस काय ते तोच प्रश्न विचारलेला आहे. कॅल्क्युलेशन बरोबर असतील तर उत्तरही बरोबर असेलच. अगेन सीट पण अप्लाय होतो, बट करण्याची गरजच पडणार नाही. सरळ 0 0 हे 2 0 कॅन्सल आउट झाले. हा झाले 3/4, 4 2 जा 8, 2 3 जा 6, 6 2 जा 12 and 30 31. आन्सर मिळेल 312. काय काही अडचण आहे का? प्रश्न कसा लिहिलेला आहे समजून तर घ्या. प्रश्न समजला तर आपल्याला कळेल ना की आपल्याला कोणत्या वेळी जायचं आहे. सुरुवात जरी त्याने पर्सेंटेज नुसार केली असेल तरी फायनल स्टेटमेंटमध्ये त्याने दिलेलं आहे की मार्क प्राइस 520 आहे, त्या मार्क प्राइस वरून सेलिंग प्राइस तयार करणे. दॅट्स ऑल. येस शुभम, अभिषेक 312. चला अगेन मग क्वेश्चन नंबर 4. हा साधा सोपा दिसतोय. अ मिल्कमॅन बाईज सम मिल्क इफ ही सेल्स ॲट ₹5 रुपयाने जर विकला तर त्याला 300 रुपये लॉस होतो. बट व्हेन ही सेल्स ॲट ₹6 म्हणजे 1 रुपये जास्त विकलं तर 250 रुपये प्रॉफिट होतो. हा तर असाच डोळ्याने दिसतोय. 350 अधिक 250 हे असायला पाहिजे. त्याची पर्चेसिंग प्राइस किती होते? 300 आणि 250
550 असायला पाहिजे, तर आहे का ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 1. 1 रुपयाचा डिफरन्स आहे ना, मीन्स 1 युनिटचा डिफरन्स. समजा हा 300 कमी देतोय, तो 250 जास्त देतोय, दोघांची ॲडिशन करा, दॅट्स ऑल. 550 काय झालं जयश्री? काही समजलं? समजून सांगताय पाहिजे असेल तर तो जो एक्स वाय त्याच्यानुसार समजून सांगता येईल. तर दोन्ही याच्याने समजून सांगते. A milkman buys some milk if he selling at 5 rupees per liter. Right? समजा ही सेलिंग अमाऊंट काहीतरी असायला पाहिजे. राईट? जर 5 रुपीज पर लिटरने तो विकतोय, 5 रुपीज पर लिटरने विकतोय, तर त्याला 300 रुपये कमी मिळतात. राईट? 300 रुपये कमी मिळतात, तर -300 दाखवून दिले आपण. दुसऱ्या एका बोलत आहे ही लॉसेस, बट वेन ही सेल्स ॲट ₹6 ही गेन्स 250, मीन्स 250 रुपये त्याला जास्त मिळतात. जेव्हा तो 6 रुपीज पर लिटर मिळेल. एक लॉजिकली पार्ट आहे की 5 and 6 यांचं डिफरन्स 1 रुपीचे येत आहे. राईट? आणि यांचं डिफरन्स जर हा एक पॉईंट जर कॅल्क्युलेट केला, इथून 300 मागे आणि 250 समोर, मीन्स यांचा डिफरन्स मिळतोय 550. तर असं म्हणता येईल की 1 युनिट मीन्स 1 रुपीजची ती 550 व्हॅल्यू असायला पाहिजे. तर टोटल ती असायला पाहिजे 550, किंवा दुसऱ्या पद्धतीने समजून सांगते. हा एक लॉजिकल असेल, थोडा तुमच्यासाठी थोडासा ट्रॅजिकल असेल, बट इट्स अ लॉजिकल. राईट? चला दुसऱ्या वेळेने करूया. समजा त्याच्याकडे x kg किंवा लिटर दूध आहे, तर लिटरमध्ये पण kg करा, लिटर करा, उत्तर असायला पाहिजे ना आपला. राईट? आणि y रुपीज पर लिटर यानुसार आपण जर x आणि y जर व्हेरिएबल्स कन्सिडर केले, तर टोटल जो विकेल तो x इंटू y विकेल. राईट ना? x kg इंटू y, तर xy ही होते त्याची टोटल. यामध्ये जर तो 5 रुपये पर लिटरने जर विकतोय, तर त्याला 300 रुपये कमी मिळत आहेत. तर पर लिटरची व्हॅल्यू घेतली आपण y, तर 5 रुपये लिटरने तर 5y होईल. तो एका लिटरची किंमत y घेतली आहे 5 लिटर, तर 5y. तर याच्यापासून त्याला यांची सबट्रॅक्शन केली, त्याच्यापासून त्याला काय मिळतंय? 300 रुपये कमी मिळत आहेत. व्हेरिएबल नुसार सांगतोय. व्हेरिएबल हा आता लॉजिकल वे सांगितलं तुम्हाला, पण हे व्हेरिएबल नुसार सांगतोय की टोटल जी काही XY व्हॅल्यू असेल, जी काही विक्री किंमत असेल, त्याच्यामधून 5y मायनस केले तर 300 रुपये कमी मिळतात, म्हणून मायनस केले. पण तो जेव्हा 6 रुपये पर लिटरने विकतोय, त्याला 250 रुपये जास्त मिळतात. इट मीन्स 6y 6 रुपये पर लिटर 6y याच्यानुसार जर विकेल, तर ही जी टोटल व्हॅल्यू x इंटू y याच्यापेक्षा 250 रुपये जास्त मिळतात. मीन्स याच्यामधून जर XY मायनस केला, तर त्याला 200 रुपये जास्त मिळतात. सॉरी 250. राईट ना? करता येईल का असं? बघा, टोटल विक्रीमधून 5 रुपयाच्या हिशोबाने विकले तर 300 रुपये कमी मिळतात, म्हणून टोटल विक्रीमधून 5y हे कमी केले तर 300 रुपये दाखवते. बट 6 रुपये लिटरने ज्यावेळेस विकतो तर त्याला जास्त मिळतात, म्हणून 6y आधी घेऊया, त्याच्यामधून टोटल विक्री मायनस करूया, तर 250 रुपये जास्त दाखवते. राईट? इथे सायमल्टेनियस इक्वेशन तुमचं तयार होतं, प्लस XY मायनस XY कॅन्सल होते. राईट? आणि यांची जर सबट्रॅक्शन केली आपण, तर बघा की 6y मायनस 5y, 6y मायनस 5y मीन्स 1y. राईट? 1y इक्वल टू 300 प्लस 250 किती होतो? तो 550. टोटल क्वांटिटी मिळते तुम्हाला 550. राईट ना? असं व्हेरिएबल नुसार हे काढतो. बट हे करण्याची गरजच नाही की 6 रुपये आणि 5 रुपये यांच्यातील डिफरन्स आहे 1 रुपीचा 1 युनिट, दॅट इज 1 युनिट. 300 रुपये मागे, 250 रुपये समोर, यांचं डिफरन्स जर कॅल्क्युलेट केलं तर तसंही 550 येतं. असं पण जाता येईल तुम्हाला. जमलंय का? की अजून तिसरा एखादा वेळ सांगू? करा नोट. येस 550. शुभम, व्हेरी गुड. चला नेक्स्ट वर या. बघा, हा सुद्धा साधा सोपा दिसतोय बरं का. क्वेश्चन नंबर 5. A trader sells 2 articles for 4800 each. Each means 4800. तर 2 विकेल तर किती होईल? 4800 ची दुप्पट 9600.
राईट ना. समोर काय बोलताय कंडिशन बघा, नायदर लॉसिंग नॉर गेन. बरं ह्या व्यवहारात त्याला काहीच लॉस किंवा प्रॉफिट होत नाही, मीन्स त्याची कॉस्ट प्राईस जी काही टोटल असेल तीच सेलिंग प्राईस असायला पाहिजे. If he sold one of the article at a gain of 20%, the other sold at a loss of what percent? हा एक कॅज्युअल फ्रिक्वेंटली मोस्ट फ्रिक्वेंटली येणारा क्वेश्चन आहे तुमच्या प्री एक्झाम्स मध्ये. प्रॉफिट अँड लॉस. हां काय आलं उत्तर? नाही. हां एनीबडी? 20. नाही रे 20 नाही. 20% एकावर गेन होत आहे तर दुसरा 20% लॉस होईल असं नाही होणार. 20 पेक्षा कमी येईल आन्सर. 20 पेक्षा कमी काय दिसते? दोन ऑप्शन्स आहेत, 18 and 14. 2/7, 2/9. एकावर गेन होत असेल दुसऱ्यावर लॉस होईल, बट 20% गेन होत आहे तर 20% पेक्षा कमी लॉस व्हायला पाहिजे. 20 नाही होणार तो. तर दोन ऑप्शन्स आहेत, व्हेरीफाय करूया दोनपैकी. चला इकडे कुणाला ऑनलाईनवाले या टाईपचा क्वेश्चन खूपदा विचारण्यात येऊन गेलेला आहे फ्रीमध्ये. ऑलमोस्ट सारखेच क्वेश्चन्स वारंवार विचारले जातात, फक्त त्यामध्ये संख्या बदलल्या जातात बरं का. टाईप्स मात्र सारखेच असतात. आले कुणाचं उत्तर? कॅल्क्युलेशन चांगले असतील तर सोपा प्रश्न आहे बरं का. डिपेंड ऑन युअर कॅल्क्युलेशन स्किल्स. इकडे ऑनलाईन मध्ये जमते का रे? क्वेश्चन नंबर 5. चला बघायचं बोर्डकडे. जमत नसेल तर बोर्डकडे बघूया. चला. अ मिल्कमॅन बाईज और कुठे खाली थोडा. अ ट्रेडर सेल्स 2 आर्टिकल्स फॉर ₹4800 ईच मीन्स एक 4800 ला. तर दोन कितीचे होतील? 9600. राईट ना. तर आणि सेल्स बोलतोय तो सेल मीन्स टोटल सेलिंग प्राइस मीन्स 4800 गुणिला 2 म्हणजे 9600. क्लियर आहे? चल समोर बघूया. समोर नायदर लॉसिंग नॉर गेनिंग इन टोटल, की त्याला या व्यवहारात कुठलाच नफा किंवा कुठलाच तोटा होत नाही. इट मीन्स जी सेलिंग प्राइस असेल तीच कॉस्ट प्राइस असेल टोटल. कुठलाच नफा होत नाही ना. अरे 100 रुपयाची वस्तू मी 100 रुपयालाच विकली तर सेलिंग प्राइस पण तीच झाली, कॉस्ट प्राइस पण तीच झाली. राईट ना. तर कॉस्ट प्राइस किती होईल? टोटल कॉस्ट प्राइस दॅट इज 9600. टोटल कॉस्ट प्राइस पण तीच. पण दोन आर्टिकल्स त्याने 4800 रुपयाला विकले तर पहिला आर्टिकल ज्यावेळेस तो विकतोय 4800 रुपयाला पहिला आर्टिकल, त्यावेळेस त्याला काय होत आहे? 20% प्रॉफिट होत आहे. सेलिंग प्राइस टू कॉस्ट प्राइस मीन्स डिव्हिजन. राईट ना. सेलिंग प्राइस टू कॉस्ट प्राइस मीन्स डिव्हिजन. 20% प्रॉफिट होत आहे मीन्स 120% होईल तो. दॅट इज द 1% ऑफ कॉस्ट प्राइस पहिल्या आयटमचं. राईट ना. आणि इंटू 100 करेल तर ही झाली पहिल्या आयटमची कॉस्ट प्राइस. क्लिअर आहे का? कितीदा करत आलेलो आहे आतापर्यंत आणि तेच करतोय पहिल्या आयटमची. चला दुसरा आयटम जो आहे तो सुद्धा 4800 रुपयालाच विकला त्याने. दोन्ही 4800 रुपयाला विकतोय ना. बट दुसऱ्या आयटमवर काय बोलताय? द अदर इज सोल्ड ॲट अ लॉस ऑफ व्हॉट पर्सेंट, म्हणजे याच्यावर काहीतरी लॉस झाला असेल त्याला.
आता समजा 10% लॉस झाला असता तर डिव्हिजन 100 मायनस 10 मीन्स 90 ने डिव्हिजन केलं असतं. 20% लॉस झाला असता तर 100 मायनस 20 80 ने डिव्हिजन केलं असतं. बट माहिती नाही ना आपल्याला किती लॉस झाला आहे, तर आपण इथे काय घेऊया 100 मायनस एक्स मीन्स एक्स ची व्हॅल्यू काढणे आपल्याला. इथपर्यंत क्लिअर आहे का? राईट. या दोघांचा जेव्हा व्यवहार करतो तो तेव्हा त्याला नो लॉस नो प्रॉफिट होतो. नो लॉस नो प्रॉफिट होतो म्हणजे किती मिळत असेल त्याला 9600. या दोघांची ऍडिशन करून त्याला मिळतात 9600. एक लिनियर इक्वेशन तयार करून दिले. कसं तयार झालंय समजलंय का? साधा सोपाचा भाग आहे हा 4820% नफ्याने विकतोय, तर याच्यावर 20% नफा आपण कॉस्ट प्राइस काढू आपण. तर कॉस्ट प्राइस 4800 डिव्हिजन 120 दॅट इज 1% ऑफ कॉस्ट प्राइस पहिल्या आयटमचा इंटू 100 करू तर पहिल्या आयटमची कॉस्ट प्राइस मिळाली. प्लस दुसरा आयटम काहीतरी लॉसने विकतोय बट माहिती नाही, तोच काढायला सांगितलंय. लॉस जर दिला असता 10% तर खाली डिरेक्टली 90 लिहिली असते आपण. लॉस दिलेला नाही तर 100 मायनस घेऊ आणि या दोघांपासून त्याची टोटल कॉस्ट प्राइस तयार होईल. टोटल कॉस्ट प्राइस किती आहे? दोघांची ऍडिशन केली तर 9600. क्लिअर आहे? एक्स ची व्हॅल्यू काढणे. सगळं काढूया इथून एक्स ची व्हॅल्यू. आय थिंक 0 0 कॅन्सल आउट केला तर 4 होत आहे. राईट. हा मिळतोय 4000 प्लस इथे तर होत नाही, तर या 4000 ला डिरेक्टली तिकडे कन्वर्ट करून घेतोय मी. चालेल का? हा 4800 आहे डिव्हिजन 100 मायनस एक्स इक्वल टू 9600 आणि हा 4000 तिकडे जाईल मायनस जाईलच ना कधीतरी केव्हा तरी, तर डिरेक्टली टाकून द्या आणि यांची सबट्रॅक्शन किती मिळते दॅट इज 5400. राईट. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे तर एक्स ला आपण इक्वल टू तिकडे घेऊन जाऊ आणि 54 ला इकडे आणलं तर काही फरक पडेल का? हा 4800 डिव्हिजन 5400 इक्वल टू 100 मायनस एक्स लिहिता येईल का? असं लिनियर इक्वेशन जे तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेच. हो सॉरी माय मिस्टेक. 56 बरं असं करता येईल. लिनियर इक्वेशन आहे 100 मायनस एक्स ला तिकडे घेऊन गेलाय आणि या 5600 ला इकडे आणलाय. राईट ना? काय मिळतंय 0 0 कॅन्सल आउट करूया. आय थिंक 8 ने डिव्हिजन होते ना. 8 6 जा 8 7 जा. राईट. आणि आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची. हा 6/7 तिकडे कन्वर्ट करूया. एक्स ला इकडे आणूया. एक्स इक्वल टू हा 100 राहिला आहे आणि हा 6/7 तिकडे जाईल तर मायनस 6/7 होईल. तो होईल ना असं? चाळीस तिकडे घेऊन गेले 5 4 4800 5600 मायनस एक्स. तर हा होता 700 मायनस 6. राईट ना? 700 मायनस 600 यायला पाहिजे. तिथे 2 0 कुठे एक्स्ट्रा लागले आपले. 0 0 कॅन्सल आउट केली दॅट इज 4000 तिकडे कन्वर्ट केलं आहे दॅट इज 5600 इकडे कन्वर्ट केलं आहे 100 मायनस 6/7 700 मायनस 6. एकच मिनिट एकदा पुन्हा रिपीट करून घेतो. 0 0 एकच 0 कॅन्सल झाला आहे दॅट इज 4000 प्लस 4800 100 मायनस एक्स इक्वल टू 9600. हा 4000 तिकडे गेला आहे तर हा झाला आहे 5600. ओके. 2 0 कॅन्सल आउट तर होतीलच. हा इकडे आला आहे 4800 डिव्हिजन 5600 इक्वल टू 100 मायनस एक्स. 0 0 कॅन्सल आउट केलेत. ओके. हा होता है 6/7. ऑप्शन्स काय दिलेत मिक्स फ्रॅक्शन मध्ये?
काय यायला तर पाहिजे असंच काहीतरी, याच्याशिवाय नसेलच. मी पुन्हा एकदा रीड करतो क्वेश्चनला. ट्रेडर सेल्स 2 आर्टिकल्स 4,800 रुपयाला एक. 4,800 दुप्पट 9,600 होतो का रे? बरोबर होतो. ओके, त्याच्यामध्ये नायदर लॉस आणि नायदर गेन मीन्स टोटल कॉस्ट प्राइस 9,600, हे सुद्धा बरोबर आहे. इफ यू सोल्ड वन आर्टिकल ॲट अ गेन ऑफ 20%, तर पहिला 4,800ला विकला त्याला 20% प्रॉफिट होत असेल तर 120 ने डिव्हिजन करू 1% ऑफ मिळाला आहे तो. तर 40 गुणिले 100 हा झाला 4,000. ओके, 4,000 तिकडे कन्वर्ट झाला आहे 9,600 मधून 4,000 मायनस 5,600. तर असं काही इक्वेशन तयार होत आहे आपलं. राईट. अरे इथे इंटू 100 करायचं राहून गेलंय ना आपलं. बंदूक असती तर आता असं शूट करून टाकलं असतं मी पटकन, नकलीवाली बरं का. हा इथे इंटू 100 लिहायचा राहून गेला. इंटू 100 हा 1% झाला आहे ना. इंटू 100 लिहायचा राहून गेलेला आहे. तीच तर कुठेतरी मिसमॅच आहे ना. इतकं लांब उत्तर नाही आहे. येस जयश्री, थँक्यू. श्वेता, श्वेता थँक्यू. आता येईल तर कुठेतरी, राईट. 4,000 तिकडे गेलाय, राईट ना. म्हणजे हा झालाय 5,600, राईट. 5,600 हे 2 शून्य आणि हे 100चे 2 शून्य कॅन्सल आउट करूया. जिथे 4800 बाय 56 इक्वल टू 100 मायनस एक्स असं दाखवता येईल, राईट ना. हा होता है 6 जा आणि हा होता है 7 जा. मी 600 भाग 7 इक्वल टू 100 मायनस एक्स. एक्सला इकडे पॉझिटिव्ह मध्ये घेऊन घेऊया. मीन्स 100 मायनस 600 डिव्हिजन 7, राईट ना. 7 इंटू 100 700 मायनस 600, that is 100 by 7 and 100 by 7 means 14 2 by 7 असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. हो. अशा सिली मिस्टेक्स होतात बरं का. सकाळी सकाळीच सिली मिस्टेक झाली माझ्याकडून. बटन चुकीच्या लागल्या होत्या. नंतर शेवटी इथे आलो त्यावेळेस कळलं की बटन अशा झालं होतं. तर सिली मिस्टेक ही सुद्धा सिली मिस्टेकच आहे, राईट. मी केली आहे, तुम्हाला करायची नाही. इंटू 100 राऊंड केला होता तिथे, दॅट्स वाय खूप मोठा अमाऊंट तयार होत होता. इकडे ऑनलाईनर्स आता क्लिअर आहे का? येस येस येस. या क्वेश्चनमध्ये पुन्हा एक थोडंसं एक शॉर्टकट सांगतो. शॉर्टकट मीन्स जर ऑप्शन्स आपल्या सूट झाले असते तर की 20% एकावर प्रॉफिट होत आहे ना, तर दुसऱ्यावर लॉस होईलच, पण तो 20% पेक्षा कमी होईल बरं का. तर जर एकच ऑप्शन असतं नाहीच आहे, पण तिथे 2 ऑप्शन आहेत 20% पेक्षा कमी. एकच ऑप्शन असतं तर त्याला बेधडक टिक करून घ्या. जर 30% प्रॉफिट होत असेल तर लॉस पण 30% पेक्षा कमी होईल, जास्त होणार नाही. जेव्हा जेव्हा कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस टोटल ही सारखी असेल तेव्हाच बरं का होईल. कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस दोन्ही सारखी असेल ना त्यावेळेसच होईल. बट कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस वेगळे असतील तर होणार नाही. तर मग कुठली पण अमाऊंट येऊ शकते. चला नेक्स्ट. हाऊ मेनी kg ऑफ टी वर्थ ₹25 per kg must be blend. Let's mix करने with 30 kg of tea worth ₹30 per kg, so that by selling the blend variety at 30 rupees per kg there should be a gain of 10%.
काढा. शुभम 36 kg. ओके शुभम आहे का ऑप्शनमध्ये? येस 36, ऑप्शन नंबर 3. चला इकडे ऑप्शन्स आले. चला 15 क्वेश्चन सॉल्व करने आहेत फटाफट. आले कुणाचं? 36. ओके हा सुद्धा एक कॅल्क्युलेटिव्ह, थोडासा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे, करता येईल. चला बघूया बोर्डवर की हाऊ मेनी केजी ऑफ टी वर्थ ₹25 मीन्स माहिती नाही, तर समजा x केजी असेल तो आणि याची व्हॅल्यू आहे ₹25 पर केजी, तर मल्टिप्लाइड बाय 25 मीन्स टोटल 25x. आहे का की 25 पर केजीचे किती केजी आपल्याला त्यामध्ये ऍड करणे आहेत. मस्ट बी ब्लेंड मीन्स त्याच्यामध्ये मिक्स करणे विथ 30 केजी ऑफ टी. एक 30 केजीचा टी दिलेला आहे आणि याची व्हॅल्यू दिलेली आहे वर्थ ₹30 पर केजी, तर मल्टिप्लाइड बाय 30 मीन्स हा झाला 900 आणि या दोघांना मिक्स करण्यात येत आहे. या दोघांना मिक्स करण्यात येत आहे आणि मिक्स झाल्यानंतर मिक्स कुणाला करणार हा या केजीला, बरं का. या दोघांना मिक्स मीन्स x केजी प्लस 30 केजी या दोघांना मिक्स करण्यात येत आहे पर केजी. सो दॅट बाय सेलिंग द ब्लेंड व्हेरायटी मीन्स, आता ब्लेंड व्हेरायटी मीन्स काय तयार झाली तुमची x प्लस 30. x प्लस 30 ही काय झाली तुमची ब्लेंड व्हेरायटी तयार झाली मीन्स त्या दोघांना मिक्स केलं. राईट का. ही जर 10 केजी असती तर 10 अधिक 30 40 केजी झाली असती, बट आपल्याला माहिती नाही हा x केजी आहे, तर x प्लस 30 केजी असं दाखवू आणि त्यामध्ये बोलतोय ब्लेंड व्हेरायटी ॲट ₹30 पर केजीला विकण्यात येतो. ही जी मिक्स केलेली आहे x प्लस 30 हे किती रुपयाला विकण्यात येतोय? 30 पर केजी. राईट. आणि विकण्यात येतोय तर त्याला काहीतरी प्रॉफिट होत आहे. प्रॉफिट काय होत आहे? शुड बी गेन ऑफ 10%. ही तर तुमची कॉस्ट प्राइस झाली ना या दोघांची टोटल. राईट. तर ही विकण्यात आलेली आहे. याची मला कॉस्ट प्राइस जर तयार करायची असेल तर 10% प्रॉफिट होतं याच्यावर 10% प्रॉफिट होत आहे. इट मीन्स 100 प्लस 10 110 ने डिव्हिजन करून 1% ऑफ कॉस्ट प्राइस आणि मल्टिप्लिकेशन 100 जर केला तर तुमची कॉस्ट प्राइस तयार होईल जी ही मिळायला पाहिजे. बघा पुन्हा एकदा समजून देतो की आपल्याला ही किती केजी आहे ते जे 25 पर केजीने विकण्यात येत आहे ते माहिती नाही, तर x कन्सिडर केला आपण त्याला x × 25 दॅट इज 25x. ही काय मिळेल त्याची कॉस्ट प्राइस. एक 30 केजीचा पण टीची क्वांटिटी आहे जी ₹30 पर केजीने विकतोय, तर 30 × 30 दॅट इज 900. ही काय मिळेल तुम्हाला टोटल कॉस्ट प्राइस. टोटल काय मिळेल कॉस्ट प्राइस. बट या दोघांना जेव्हा मिक्स करण्यात येतं कुणाला x केजी आणि 30 केजीला, तर x प्लस 30 यांना मिक्स केल्यानंतर हे जे मिक्सचर आहे हे ₹30 जर विकलं तर मल्टिप्लाइड बाय 30 करूया तर त्याला प्रॉफिट मिळतंय 10%. यांचं मल्टिप्लिकेशन मीन्स प्रॉफिट 10% होत आहे, तर 10% प्रॉफिट आहे म्हणून डिव्हिजन 110 करू दॅट इज 1% ऑफ कॉस्ट प्राइस आणि मल्टिप्लिकेशन 100 केली तर ही कॉस्ट प्राइस तयार होईल. मीन्स या दोघांमध्ये इक्वॅलिटी दाखवता येईल आपल्याला. इक्वल टू जस्ट साइन. क्लियर आहे? जमते? समजते? सिंपल जसं तो बोलतोय तसं फॉलो केलं आहे. आता हे जे तयार झालं आहे की 25x प्लस 900 इक्वल टू x प्लस 30 इंटू 30 बाय 110 इंटू 100, तर याच्यापासून x ची व्हॅल्यू जी काय मिळेल ते तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. राईट ना. चला काढूया. तर 0 0 कॅन्सल आउट केला. 11 ने याला मल्टिप्लिकेशन केला, या दोघांना पण करावं लागेल ना. 11 ने इकडे येईल तर राईट. 11 × 25 मीन्स आय थिंक 275x प्लस 11 × 900 मीन्स 9900 इक्वल टू हा 3 × 100 मीन्स 300 झालाय आणि 300 ने या दोघांना मल्टिप्लिकेशन करू 300 × x मीन्स 300 प्लस 3 × 3 दॅट इज 9 मीन्स 9000.
राईट ना. चला 300x मधून 275 गेले, किती राहिले आहेत 25x. 9900 मधून 9000 जर गेले तर किती राहिले आहेत 900. तर 25 ने याला डिव्हिजन करा, हे होईल तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. 9 4 जा 36 यायला पाहिजे याचा आन्सर. जे इथे पण आलं होतं आणि पुन्हा इकडे पण आलं होतं कुणाचं, राईट. लिनियर इक्वेशन तयार झालंय, सॉल्व्ह करता येतं तुम्हाला. मी असं कन्सिडरच करतोय. कन्सिडर करू की कन्फर्म करू? पक्का. लिनियर इक्वेशन कुठलंही असो कशाही पद्धतीचं असो, ते तुम्हाला डेफिनेटली त्याला सॉल्व्ह करता आलंच पाहिजे. तर आता मी कन्फर्म करतो, तुम्ही बोलले आहे तर कन्फर्म करतो की तुम्हाला इच अँड एव्हरी टाईपचं लिनियर इक्वेशन तुम्हाला सोडवता येतं. तर ते तयार करून दिलं आहे मी इथून, तर उत्तर मिळालं तुम्हाला. येस शुभम 36 kg. तर ही ती एक्सची व्हॅल्यू 36 kg असायला पाहिजे. चला नेक्स्ट. Question number 7. The price of product after getting 10% discount is 9450, which includes 5%. बरं 5% टॅक्स इन्क्लुडेड आहे तिथे. हा डिस्काउंट तर मिळाला, बट 5% टॅक्स पण इन्क्लुडेड आहे त्या 9450 मध्ये. दॅट्स वाय 5% टॅक्स मीन्स एक्स्ट्रा द्यावा लागेल. मीन्स 100 + 5 105 होईल तो. अँड 10% डिस्काउंट आहे मीन्स तो 90 होईल. राईट ना. डिस्काउंट मीन्स कमी करणे, टॅक्स लावणे मीन्स वाढवणे. तर क्वेश्चन विचारला आहे फाइंड द मार्क प्राइस ऑफ द प्रॉडक्ट. मार्क प्राइस फाइंड आउट करा. $9450 आला काय कोणाचा आन्सर? ही किंमत मार्क प्राइस पासून ही किंमत कशी तयार झाली आहे? सेलिंग प्राइस तयार झाली बरं का. आता सेलिंग प्राइस वरून मार्क प्राइस जाणे आहे, तर याच्यावर 10% सॉरी किती पर्सेंट टॅक्स आहे? 5% टॅक्स लावण्यात आला होता. म्हणजे ही रक्कम केव्हा तयार झाली? ज्यावेळेस 5% एक्सटेंड करण्यात आली. 100 पेक्षा जास्त 5% मीन्स ही व्हॅल्यू 105% असेल 5% टॅक्सनुसार बरं का. 5% टॅक्सनुसार ही असेल 105%. दॅट इज 1% ऑफ जी काही आफ्टर जे डिस्काउंट दिलं असेल त्यानंतरचे. आणि मल्टिप्लाइड बाय 100 केला तर तुम्हाला कोणती अमाऊंट मिळेल? जी त्याने डिस्काउंट नंतर ती जी तयार झाली असेल मार्क प्राइस पासून डिस्काउंट नंतर. डिस्काउंट किती बोलताय? 10%. म्हणजे ही जी अमाऊंट असेल डिस्काउंट 10%, तर ही अमाऊंट 90% असायला पाहिजे. राईट ना. आणि 10% रिड्यूस झाला ना, 100 पैकी 10% रिड्यूस, तर ही अमाऊंट काय असायला पाहिजे? 90%. तर 90 ने डिव्हिजन करू, दॅट इज द 1% ऑफ जी काही टोटल समोरची अमाऊंट असेल समोरची अमाऊंट. तर मार्क प्राइस असं असायला पाहिजे 1% ऑफ मार्क प्राइस होईल. आणि इंटू 100 केला तर ही यांच्यापासून जे काही तयार होईल ती तुमची मार्क प्राइस असायला पाहिजे. राईट ना. 100 हां सांगतो. अच्छा हा इकडचा वरचा 100. ही जी अमाऊंट आहे ना, ही अमाऊंट आणखी तर ही अमाऊंट मीन्स डिस्काउंट केल्यानंतरची अमाऊंट आहे. राईट. डिस्काउंट किती आहे? 10%. 100 मायनस 10 किती पर्सेंट झाली ती? ही अमाऊंट 90%. तर ही जर 90% असेल तर याला मी 90 ने डिव्हिजन करेल तर 1% ऑफ मार्क प्राइस मिळेल. काय मिळालं? 1%. आता या 90 ने डिव्हिजन केलं याला मी, तर 1% ऑफ मार्क प्राइस मिळाला. बट मार्क प्राइस तुम्हाला 100% पाहिजे, तर मल्टिप्लाइड बाय 100 केलं. मल्टिप्लाइड बाय 100. आता तू समोर लिहा किंवा वर लिहा, प्रोड्यूस आन्सर तेच करेल ना. तर हे मार्क प्राइसचं 1% मिळेल. तर 100 ने मल्टिप्लिकेशन केलं तर 100% मार्क प्राइस मिळेल. याच्यापासून काय तयार होतं रे तुमचं आन्सर? 1540. 100 9 900 5 9 45 मीन्स 9 ने डिव्हिजन झाला. हा 90 आणि हा 90 कॅन्सल आउट झाला. 100 इंटू 100 10,000 आन्सर यायला पाहिजे. आहे का ऑप्शन मध्ये? येस. ऑप्शन नंबर 3. सर इतकं कॉम्प्लिकेटेड
प्राइस वरती नाही करू शकत म्हणजे मार्क प्राइसला मार्क प्राइसला एक्स करून नाही करता येईल, हरकत नाही, बट ते जरा लांब आहे. मार्क प्राइस समजा एक्स, मार्क प्राइस समजून घेतले आपण एक्स आहे, तर याच्यावर त्याला डिस्काउंट मिळतोय. हा, तर 10% डिस्काउंट मिळतोय म्हणजे मार्क प्राइसचे 90%च होतील, राईट ना. बट आता ही जी अमाऊंट तयार झाली याच्यावर 5% एक्स्ट्रा येत आहे, तर मल्टिप्लाइड बाय 5% एक्स्ट्रा, 100 + 5 105% येईल तो, राईट ना. तर 105% इक्वल टू फायनल अमाऊंट ही काय होईल 9450. असंही करता येईल, हरकत नाही, उत्तर तेच पडेल. आता बघा ना, या दोघांना जर मी इकडे कन्वर्ट करेल तर 100 दोन्ही वर जातील. बघा 100 दोन्ही वर गेले आणि हा 90/105 खाली जाईल, 105 आणि 90 खाली, दोन्ही वेने करते. उत्तरात काहीच फरक, याला पण तू सॉल्व्ह करशील ना जशी तेच आन्सर. अच्छा, असंही केलं तरी उत्तर तेच मिळेल ना. तर 10,000 झालं ना उत्तर, 10,000. पण जे तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवले ना कन्व्हर्जनचे, की सेलिंग प्राइस टू कॉस्ट प्राइस टू सेलिंग प्राइस, मार्क प्राइस त्याची स्टेटस काय आहे, मार्क प्राइसचं फक्त सेलिंग प्राइस काढणे, तर सेलिंग प्राइस काढल्यानंतर त्याच्यावर डिस्काउंट मिळते, त्याला 10% डिस्काउंट मिळते, बट त्याला टॅक्स द्यावा लागतो, 100% पेक्षा जास्त राहील तो. हे सर्व फंडे आपण ऑलरेडी मी डिस्कस केलेले आहेत ना, त्यानुसार मी याला तयार केलं आहे. डिपेंड ऑन युअर स्किल्स, की तुमचे जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील याचे, तुम्हाला डिरेक्टली असं करता येईल, हरकत नाही. असं पण करता, हे सुद्धा कॉन्सेप्ट क्लिअरच आहे बरं का. एक्स जर मार्क प्राइस आपण कन्सिडर केली तर त्याच्यावर 10% डिस्काउंट मीन्स 90%, राईट. आणि 5% जो टॅक्स येतो त्यांच्यापासून जी काही अमाऊंट तयार होईल त्याच्यावर 5% एक्स्ट्रा लागते, तर ही स्वतःसाठी 100% झाली आहे, तर 105% इंटू करू, तर इक्वल टू मग ती फायनल अमाऊंट तयार होईल 9450. तसंही काढता येईल, राईट ना. फक्त आपण आपले कॉन्सेप्ट यूज करतो इथे, दुसरं काहीच नाही. तुम्ही या पद्धतीने करा किंवा याला पण जास्त वेळ लागणार नाही, हरकत नाही. फक्त या दोघांना तिकडे कन्वर्ट करणे मीन्स ही इक्वेशन तयार होईल. ओके, चलायचं समोर. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. शॉपकीपर इन प्लेस ऑफ सेलिंग, इम्पॉर्टंट मार्क करा या क्वेश्चनला, स्टार मार्क करा, स्टार मार्क करा. खूपदा विचारण्यात येत आहे, खूपदा प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड क्वेश्चन असेल तर. अ शॉपकीपर इन प्लेस ऑफ सेलिंग आर्टिकल ॲट 10% प्रॉफिट, की 10% प्रॉफिटने त्याला विकायचे एक आर्टिकल, बरं का. मार्क ऑफ द article 30% above cost price and gives a discount of 10%. In this process he gets 56 more profit. More or less आठवतो का काही? more or less असेल तर आपला एकच फंडा, प्रॉफिट असेल तर सबट्रॅक्शन, लॉस असेल तरी सबट्रॅक्शन, पण प्रॉफिट अँड लॉस अँड प्रॉफिट असेल तर ॲडिशनने डिव्हिजन करू, दॅट इज द 1% ऑफ कॉस्ट प्राइस. अँड या क्वेश्चनमध्ये कॉस्ट प्राइसच विचारली जातो, पण हा क्वेश्चन आपण ऑलरेडी डील करून चुकलाय. बट इथे थोडेसे कंडिशन्स वेगळे मांडले आहेत त्याने. कंडिशन्स वेगळे हे मांडले आहेत की त्याला 10% प्रॉफिटने विकायचं आहे कुठली तरी आर्टिकल, बट होतं काय की तो एका आर्टिकलवर 30% मार्क प्राइस जास्त अंकित करतोय, की 100 असेल तर याचे 30% जास्त मीन्स 130 हे प्रिंट करेल त्याच्यावर. तर ही मार्क प्राइस तयार होते तुमची 130, बट या मार्क प्राइसवर तो डिस्काउंट देत आहे. किती पर्सेंट आहे डिस्काउंट? 10% डिस्काउंट देत आहे. मार्क प्राइस पासून सेलिंग प्राइस तयार होईल, राईट ना. तर सेलिंग प्राइस 10% डिस्काउंट दिल्यानंतर सेलिंग प्राइस किती तयार होईल बघा. तर याचे 10% मायनस करा, 13 मायनस करा, 13 मायनस करा, किती होईल तो? 117. ठीक आहे. विकायची होती त्याला 10% प्रॉफिटने, बट या वेने जर जाईल तर 100 वर 117 मिळते, 17% प्रॉफिट मिळतोय. मिळतोय का 17% प्रॉफिट? आणि यानुसार त्याला किती रुपये जास्त मिळते? दॅट इज 56. मोर ऑर लेस अमाऊंट ज्यावेळेस येत असेल त्यावेळेस एकच फंड तुम्हाला अप्लाय करणे आहे. 56 डिव्हिजन बघा, तर प्रॉफिट आहे. प्रॉफिट आहे मीन्स काय करणे आहे? सबट्रॅक्शन करणे आहे. तर 17 मायनस 10 किती पर्सेंट असायला पाहिजे तो? 7%. दॅट इज द 1% ऑफ कॉस्ट प्राइस, राईट. अँड मल्टिप्लाइड बाय 100 करू तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मिळेल.
काय बोलते काय का ऑप्शन मध्ये क्वेश्चन समजून घ्या बरं का. हा आहे तोच क्वेश्चन, फक्त वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेला आहे, जे याच्यापूर्वी आपण डील केलेले आहे, फक्त थोडासा फिरवून विचारलाय. तर विद्यार्थ्यांना थोडं कन्फ्युजन होतं यामध्ये, ते कन्फ्युजन तुम्हाला असेल. बरं इथे 100 पेक्षा कमी आलं असतं ना, 96% जर आला असता तर त्याला 4% लॉस झाला असता. तर 4% लॉस झाला असता आणि हा प्रॉफिट असता. तर नाही रे बेटा, प्लस होईल. हा प्रॉफिट आणि हा लॉस झाला असता. तर मग यांची ऍडिशन केली असती. 10 + 4 10 + 4 14 आणि 14 याला डिव्हिजन केलं असतं, आहे ना. तर 14 चौक 56 होतात, मग 400 उत्तर आलं असतं जर इथे कमी झालं असतं तर. बट इथे वाढलाय तो 117 झाला, म्हणजे 17% प्रॉफिट होत आहे, राईट. तर कन्फ्युजन तिथे होण्याची शक्यता असते विद्यार्थ्यांची. क्लिअर आहे का इकडे? यस 800 शुभम. लेस और मोर अमाऊंट मिळाली की तुमचा फायदा तो कसा तयार होऊ शकतो त्याला तयार करा बस. प्रॉफिट होईल, एकतर लॉस होईल, किंवा एकतर लॉस किंवा प्रॉफिट दोन्ही येतील. प्रॉफिट असेल तर सबट्रॅक्शन करणे, लॉस असेल तरी सबट्रॅक्शन करणे, सारखे असतील तर. बट दोन्ही वेगवेगळे असतील तर ॲडिशन करणे. चला नेक्स्ट क्वेश्चन वर संपले का इकडचे? अरे नोट करायचं होतं गेलं रे. हां किती अभ्यास करते सोनू? चष्मा लागला तुला आजपासून? हा कर अभ्यास कर. मला पहिल्यांदाच दिसतोय. बरं ते इव्हॉपरेट होतं ना इथे, धूळ हे डॉटवर जाऊन बरोबर. चला नेक्स्ट झाले का हे नोट? क्वेश्चन नंबर 9. चला 15च्या 15 संपून गेले 15 मिनिटात आपल्याला. A person purchased 4 bicycles at a discount of 20% on mark price on each bicycle. If sum means addition, बरं का, discount offered and profit obtained on all 4 bicycles is 2560. Then find the difference in mark price and cost price. काय काढणार तुम्हाला? मार्क प्राइस आणि कॉस्ट प्राइस यांचे डिफरन्स काढणार. दॅट इज द क्वेश्चन फोकस करा. कसं काढणार? थांबा मला पण एकदा वाचू द्या पुन्हा बरोबर. A person purchased 4 bicycles at a discount of 20% on mark price. If sum of discount offered and profit, discount and a profit, discount and profit. If sum of discount offered and profit obtained 4 bicycle is 2560. 4 बायसिकल यांची डिस्काउंट आणि प्रॉफिट यांची ॲडिशन बोलतोय बघा. सम हे किती बोलत आहे? 2560. 4 सायकलची. तर एक सायकलची म्हणजे डिव्हिजन 4 करतोय. एका सायकलची किती होईल? तर डिव्हिजन 4 जर केला तर एक सायकलची मिळेल दॅट इज 640, राईट. हे एका सायकलची मिळेल. डिस्काउंट प्लस प्रॉफिट. ओके. आणि क्वेश्चन विचारला आहे मार्क प्राइस आणि कॉस्ट प्राइसचे डिफरन्स. ओके चला मला एक सांगा, सेलिंग प्राइस जनरेट करायची आहे. समजा एखादी मार्क प्राइस असेल, मार्क प्राइस याच्यापासून सेलिंग प्राइस जनरेट करायची असेल तर सेलिंग प्राइस केव्हा तयार होईल की या मार्क प्राइसवर काहीतरी डिस्काउंट देण्यात येईल, राईट ना. तेव्हा सेलिंग प्राइस तयार करायची. मीन्स मार्क प्राइस मायनस डिस्काउंट म्हणजे सेलिंग प्राइस होईल. इथे जे टर्म दिले त्याच्यानुसार डील करण्याचा प्रयत्न करतोय बरं का. मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इक्वल टू सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस जर प्रॉफिट नुसार जर मी डील केलं तर इथे तर कॉस्ट प्राइस आहे, तर कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राइस याला पण म्हणता येईल का? दोन्ही काय प्रोड्यूस करतात? मार्क प्राइस मायनस डिस्काउंट हा सेलिंग प्राइस प्रोड्यूस करतोय अँड कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट हा सुद्धा सेलिंग प्राइस. दोन्ही जर सेलिंग प्राइस असतील तर या दोघांमध्ये इक्वॅलिटी दाखवते. दोन्ही सेलिंग प्राइसेस प्रोड्यूस करतात ना. तर मी याला जर असं लिहिलं की मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट, तर चालेल का? चालेल का? आपल्याला क्वेश्चन काय फोकस करणे? मार्क प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, राईट. तर बघा हा मार्क प्राइस आहे, या कॉस्ट प्राइसला पॉझिटिव्ह कॉस्ट प्राइस इकडे येईल तर तो निगेटिव्ह होईल. मीन्स मार्क प्राइस
हा कॉस्ट प्राइस जर इकडे आणला तर मायनस कॉस्ट प्राइस होईल, राईट. आणि इक्वल टू हा प्रॉफिट आहे आणि हा मायनस डिस्काउंट जर तिकडे कन्वर्ट केला तर प्लस डिस्काउंट होईल का? आणि इथे बघा प्रॉफिट प्लस डिस्काउंट किती आहे? 640. तर हा बघा प्रॉफिट प्लस डिस्काउंट 640 पडतो. तर प्रॉफिट प्लस डिस्काउंट इक्वल टू मला याला लिहिता येईल 640 मीन्स मार्क प्राइस आणि कॉस्ट प्राइसचे डिफरन्स जो क्वेश्चन विचारला आहे तो किती असायला पाहिजे? हा थोडासा वेगळ्या स्वरूपाचा क्वेश्चन आहे, इथे कॅल्क्युलेशन होईल की नाही मला कन्फर्म नाही, त्याच्यामुळे मी असं करण्याचा प्रयत्न केला. 640 आहे ऑप्शन मध्ये. होते का असं काही? कुठे बाहेर गेलेलो नाहीये मी माझ्या कॉन्सेप्टचा. फक्त या दोघांना मी असं कन्वर्ट केलंय की सेलिंग प्राइस दोघांची काढता आली पाहिजे आणि हे 4 टर्म्स आले पाहिजे मला. हे 4 टर्म्स आले पाहिजे. तर हे 4 टर्म्स कुठे मिळतात? मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इक्वल टू सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. या दोघांना आणि या दोघांना घेतल्या, दोघांची सेलिंग प्राइस तयार केली आहे आणि या दोघांना इक्वली लिहून घेतलं. जिथे कॉस्ट प्राइसला मी इकडे कन्वर्ट केलं मीन्स माझा क्वेश्चन हा जो बोलतोय मार्क प्राइस मायनस कॉस्ट प्राइस हा तयार होत आहे. तर डिस्काउंटला मी तिकडे कन्वर्ट केलं तर डिस्काउंट प्लस प्रॉफिट तयार होतं इथे आणि डिस्काउंट प्लस प्रॉफिट ऑलरेडी 640 आलेला आहे. तर तो मार्क प्राइस आणि कॉस्ट प्राइस यांचे डिफरन्स सुद्धा 640 असायला पाहिजे, राईट. कधी कधी येईल असा क्वेश्चन. चला लिहून घ्या फटाफट. चला सर्वच्या सर्व बोर्डवर घेऊन घेतो आम्ही. 10 मिनिटं आहेत आपल्याकडे, 10-15 मिनिटं. समोरचे 5 क्वेश्चन्स राहिलेले आहेत, नोट करून घ्या. यस, इकडे उत्तर आलं होतं. अभिषेक 640, दीक्षा 640. यस. Question number 10. We'd buy an article for 480. He sold it at 12% loss and get some money. And from that money he gains buy an article and this he sold at 25% profit. जमतं का रे? करा बरं फटाफट. सोपंच आहे प्रश्न. कॉन्सेप्ट मध्ये आहे आपला इन्स्टंट. What was the profit percentage? Profit percentage काढणं. 480 रुपयाची वस्तू आहे. याला तो आधी 12% लॉसने विकतोय म्हणजे 88%ला विकत असेल, राईट ना. तर 88%ला विकतोय तर याच्यापासून काहीतरी त्याला मिळत असेल. आणि ती जे मिळत आहे हे इथून जी काही अमाऊंट मिळाली आहे ती त्या अमाऊंटची तो पुन्हा काहीतरी वस्तू खरेदी करतोय आणि 25% नफ्याने विकतोय. तर या अमाऊंटला 25% नफ्याने विकेल मीन्स 125% विकेल, राईट. तर फायनली त्याची सेलिंग प्राइस जी तयार होईल तर त्यावर त्याला किती पर्सेंट प्रॉफिट झाला असं बोलतोय? 10%. येस, आलं आहे उत्तर. व्हेरी गुड. बाकी त्यांना समजलं का रे कसं तयार केलं हे? हां, याच्यापूर्वी करून शिकलेलं आहेच आपण, राईट ना. 12% लॉस म्हणजे 88%. याच्यापासून जे काही मिळेल त्याच्यावर तो एक दुसरी वस्तू खरेदी करतो, त्याला 25% प्रॉफिट नाही निघतोय मीन्स 125%, राईट. चला काय काय तयार होतं ते 5/4, राईट. 0 0 कॅन्सल होईल, 5 2 जा, हा कॅन्सल होईल, 4 2 जा 8 मीन्स याने रिड्यूस केलं दॅट इज 11 8 जा 88, 8 रिमेनिंग 44 मीन्स 528 तयार होईल. ही काय तयार झाली? सेलिंग प्राइस. त्याची कॉस्ट प्राइस किती होती? 480. तर प्रॉफिट होत आहे किती पर्सेंट प्रॉफिट होत आहे तो विचारला आहे. तर 480 मायनस करू 8 4 48 रुपीज. तर 48 रुपीज 480 चे 10% असायला पाहिजे. 480 कॉस्ट प्राइस आहे ना, प्रॉफिट होत आहे 48 रुपीज. 48 चे 10% 48. हा 598 काय झालं? यस, 10% शुभम अभिषेक. घरी रिपीट करत चला बरं का. इथे जरी जमत नसेल तरी तुम्हाला समजावून दिलेला आहे तो क्वेश्चन न बघता रिपीट करा. घरी जाऊन क्वेश्चन्सला समजून घ्या कशा पद्धतीने लिहिलेला आहे, काय ॲक्च्युली तो विचारला क्वेश्चनमध्ये. झालं काय?
चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 काढलाय का कोणी आन्सर. A vegetable seller buy potato and tomato in rupees 7.5 per kg. बरं का, पोटॅटो प्लस टोमॅटो मिळून आहे 7.5 राईट. ईच नाही आहे, मग अशी ईच होतं तर आपण वेगवेगळे दाखवलं. तर पोटॅटो प्लस टोमॅटो इक्वल टू 7.5 रुपीज. ओके, ही सेल्स पोटॅटो ॲट अ प्रॉफिट ऑफ 22%. पोटॅटोला हा 22% प्रॉफिटने विकतो. And tomato loss of 8%. Tomato loss of 8%. What is the selling price of tomato? बरं का, टोमॅटोसाठी क्वेश्चन आहे. टोमॅटोसाठी क्वेश्चन आहे. तर समजा टोमॅटो x रुपीज असेल तर हा 7.5 मायनस x रुपीज असायला पाहिजे. मागे केले होते ना असे क्वेश्चन्स. ठीक, याच्यावर 22% प्रॉफिट आणि याच्यावर 8% लॉस होत आहे. तर दाखवून देऊया की 7.5 मायनस एक्स, याच्यावर 22% प्रॉफिट मीन्स 122/100 राईट, प्लस या एक्स वर 8% लॉस होत आहे मीन्स 92/100 राईट. आणि काय होत आहे, ही सेल्स पोटॅटो प्रॉफिट ऑफ 22 and टोमॅटो आहे. व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ टोमॅटो इफ in a whole transaction there is no profit no loss equal to 7.5 rupees. दाखव कुठलाच प्रॉफिट किंवा कुठलाच लॉस झाला. क्लिअर आहे का हे? चला काढा पटकन उत्तर. एक्स ची व्हॅल्यू काढणे आहे, दॅट इज द क्वेश्चन. सॉरी, एक्स ची व्हॅल्यू नाही. व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ, ही जी एक्स मिळेल ना ही कॉस्ट प्राइस आहे बरं का, ही कॉस्ट प्राइस मिळेल. याच्यापासून तुम्हाला सेलिंग प्राइस काढणे आहे. चला, जी काही एक्सची व्हॅल्यू मिळेल त्याच्यावर 8% रिड्यूस करून दाखवू. झाली सेलिंग प्राइस. $122 into 75 that is 7, that is 90, 051,991.50. सॉरी 915 9 पॉइंट नऊशे 915 मायनस 122x प्लस 92x इक्वल टू 100. तिकडे जाईल 100 तिकडे जाईल मी 7.5 into 100 750 राईट. हा तिकडे कन्वर्ट करू. 122 minus 92 means minus 30x equal to 750 minus 950 right. 055 that is 1 5 that is 6 165 मिळते मायनस मध्ये. 30 मायनस मायनस कॅन्सल आउट करा. 30 ने त्याला रिड्यूस करू, दॅट इज 30 मीन्स 5.5 मिळते. इथपर्यंत आलं का? कॉस्ट प्राइस किती असायला पाहिजे? 5.5. कॅल्क्युलेशन्स अगेन तुमचे स्ट्रॉंग असायला पाहिजे. 5.5 बोलत आहे बट हा कॉस्ट प्राइस झाला आहे 5.5. त्याने काय विचारलंय, सेलिंग प्राइस काढा. तर या 5.5 वर 8% लॉस होत आहे मीन्स 5.5 चे 82% मिळते, सॉरी 92% मिळते त्यांना राईट ना. 5.5 काय झालाय, हा तुमचा एक्स ची व्हॅल्यू झाली, दॅट इज द कॉस्ट प्राइस. बट तुम्हाला काय विचारलंय, सेलिंग प्राइस. तर सेलिंग या कॉस्ट प्राइसला 8% रिड्यूस करून दाखवू. सेलिंग प्राइस मिळेल, हा किती होत आहे, दॅट इज 45. 45 plus 10 55 and 10 means 0605 5.06 मिळतं का बघा कुठे ऑप्शन मध्ये. 5.06. दोन याच्यामध्ये सीट सारखा करतो, डायरेक्ट सीट पण अप्लाय करता आला असता आपल्याला. हे दोन ऑप्शन सीट सारखे आहेत, बी आणि डी. नाहीतर सीट अप्लाय करता आला असता इथे.
एखादा प्रश्न तर असा असेल थोडा कॅल्क्युलेटिव्हली डील करावा लागेल. सर येस सर. मल्टिप्लिकेशन करताना 5.060 कुठे? हा ना. तर याला एका अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे, राईट. आणि 8% रिड्यूस होत आहे, तर 90% राहील, 92% राहील. आणि 92% बाय 100 करू तर 2 डिजिटच्या पुन्हा डेसिमल पॉईंट तुम्हाला समोर वाढवावं लागेल. याचा तर 1% इथे येईलच, पण डिव्हिजन 100 करावं लागेल ना. 92%चे 100, तर 2 डेसिमल मी इकडे सरकवूया. चलो क्वेश्चन नंबर 12. Question number 12. In a basket there are some oranges. 33 1/3. 33 1/3 means 1/3 त्याच्या प्रोविजनल फ्रॅक्शन्स. तर 100च्या ठिकाणी 300 कन्सिडर करा त्याला. 1/3 याचा 1/3 मीन्स किती होईल तो? 100. राईट ना. 33 1/3 मीन्स 33.33 मीन्स 1/3. ऑरेंजेस वेअर स्टोलन. हे स्टोलन झाले. तर रिमेनिंग किती राहिले त्याच्याकडे? 200. रिमेनिंग किती राहिले? 200. देन 30% ऑफ रिमेनिंग वेअर रोटन मीन्स खराब झाले ते. तर याचे 30% 3 2 जा 6 मीन्स 60 हे खराब झाले. तर किती शिल्लक राहिलेत? 140 हे रिमेनिंग राहिलेत. क्वेश्चन मध्ये बोलत आहे इफ द नंबर ऑफ गुड्स ऑरेंज, हे गुड ऑरेंज 140. अरे 140 जर हे गुड ऑरेंज शिल्लक राहत असेल तर टोटल किती असायला पाहिजे? गुड ऑरेंज 140 शिल्लक राहिलेत ना. इथे बोलताय की 140 शिल्लक राहत असेल तर टोटल किती असायला पाहिजे मग ते? दॅट इज 300. की लावायचा सांगू दुसऱ्याचं नाही. हा कोणता? 100च्या ठिकाणी 300 का घेतलं? कारण 1/3 आहे. 100ला घेऊनही करते बरं का. उत्तर तेच पडेल, उत्तरात काहीच फरक पडणार नाही. तर 300 यासाठी घेतलं 1/3 ने पटकन रिड्यूस करते. तर 1/3 याचा रिड्यूस केला मीन्स 100 हे स्टोलन झाले मीन्स चोरीला गेले. 1/3 3 ने डिव्हिजन करू 100 तर रिमेनिंग किती राहिले? 200. 200 पैकी 60%, तर याचा 30%. 200चे 30% हे खराब झाले. तर याचा 1% 2 into 30 दॅट इज 60. तर 60 खराब झाले. तर रिमेनिंग किती राहिले? 140. आणि क्वेश्चनमध्ये तेच बोलत आहे. आता हे जे 140 आहे ते गुड क्वालिटीचे असतील की इफ नंबर ऑफ गुड ऑरेंज वॉज 140. हे जर गुड ऑरेंज 140 असेल देन फाइंड द टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस. तर टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस किती? या 300 पासूनच 140 तयार झाला ना. राईट ना. एक्स घेऊनही करता येईल ना, हरकत नाही. थोडं लांब होईल तो. ऑप्शन नंबर 1 300. चला क्वेश्चन नंबर 13 वर या. शॉपकीपर मार्कअप प्राइस दिलेली आहे, कॉस्ट अँड गिव्ह द डिस्काउंट ऑफ ती पण दिलेली आहे. बरं 16 2/3 मीन्स आठवतं का प्रोफेशनल फ्रॅक्शन 1/6. हां राईट. 4500 देन फाइंड द प्रॉफिट इन. सोपंच क्वेश्चन आहे. दिलेला आहे 4500, त्यामुळे काही किचकटपणा नाही. तर घ्या सरळ 4500 आणि याच्यावर काय बोलत आहे की हे मार्क शॉपकीपर मार्क ऑफ द प्राइस 33 ही तुमची ही प्राइस. याच्यावर 33 1/3 मीन्स 1/3 हा मार्क करेल याच्यावर. याच्यापासून मार्क प्राइस तयार करेल. मार्क प्राइस. तर याचा 1/3 मीन्स 3 ने रिड्यूस करा. 3 15 जा राईट ना. मीन्स 15 ने वाढेल म्हणजे हा 6000 व्हायला पाहिजे. चल हा 4500 आहे राईट. याच्यावर तो 1/3 ने रिड्यूस करतोय. या 4500 चे 1/3 तो इन्क्रीज करतोय मार्क प्राइससाठी. तर इथे जर रिड्यूस केलं तर इट्स 1500 आणि 1500 प्लस 4500 म्हणजे मार्क प्राइस झाला पाहिजे 6000 राईट ना.
थोडंसं हे कॅल्क्युलेशन न करता असं पण करते की याचा 1/3 मीन्स 1500, तो इन्क्रीज करून घ्या. 4500 अधिक 1500, मार्क प्राइस झाली 6000. आता या 6000वर तो डिस्काउंट देत आहे किती? 16/2/3. 16/2/3 मीन्स जर तुम्हाला आठवत असेल तर तो 1/6 असेल. डिस्काउंट देत आहे मीन्स रिड्यूस करत आहे, तर याच्यापासून सेलिंग प्राइस तयार होईल. याला 1/6 ने 6 ने रिड्यूस करा तर -1000 होईल. तो 6 ने जर रिड्यूस केला तर 1000 ने भाग जाईल ना. तर 6000 मायनस 1000 म्हणजे 5000 हे काय असायला पाहिजे त्याची सेलिंग प्राइस. थोडंसं अशा येणे जाणे शिका बरं का. लहान त्याचं कॅल्क्युलेशन्स करण्यापेक्षा सरळ तिथल्या तिथे कन्सिडर करून तर बघा एकदा. काही तारेवरची कसरत नाही. 4500 दिला आहे, त्याच्यावर 1/3 ने इन्क्रीज होत आहे, तर त्याचा 1/3 मीन्स 1500 ने इन्क्रीज करा, तो झाला 6000. याच्यावर तो कन्सेशन देतोय, डिस्काउंट देतोय 1/6, तर 6000ला 6 ने भाग द्या, 1000 ने कमी करेल, तर 6000 पासून 1000 कमी करेल. डिस्काउंट दिला तर सेलिंग प्राइस तयार होईल. मार्क प्राइसचं तेच काम आहे, सेलिंग प्राइस तयार करणे. सेलिंग प्राइस तयार झाली आहे 5000. तर क्वेश्चन काय विचारलाय? क्वेश्चन विचारलाय इन रुपीज मध्ये. फाइंड द प्रॉफिट. 4500 ची कॉस्ट प्राइस होती, त्याची सेलिंग प्राइस आहे 5000, तर 500 रुपये प्रॉफिट झाला असेल. दिसते ना? 500 रुपये प्रॉफिट शोधा ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर 3. यस 500. शुभम, दीक्षा, स्वतःला थोडं टर्न तर करून बघा अशा पद्धतीने. चला नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 14 आणि 15 संपवून घेऊया. उद्या पुन्हा कदाचित प्रॅक्टिस सेट राहील बरं का तुमचा प्रॉफिट. पुन्हा उद्या काही नवीन प्रश्न येतील तुमच्यासमोर, पुन्हा तुम्हाला सोडवून बघणे आहेत. पुन्हा नवीन नवीन टेक्निक्स किंवा क्वेश्चनला कसं डील करतात कदाचित, मला माहिती नाही कन्फर्म. क्वेश्चन नंबर 14. A person sells a table at a profit of 10% if he had bought a table at 5. याला स्टार मार्क करा, याला पण पुन्हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इफ जर कंडिशन चेंज होतं तर की एक पर्सन आहे सेल टेबल ॲट अ प्रॉफिट ऑफ 10%. समजा 100 रुपयेची किमतीची तो 110 रुपयाला सेल करेल 10% प्रॉफिटवर. 10% प्रॉफिटनुसार 110 ला सेल करेल. पण इथून कंडिशन चेंज होते. इफ ही हॅड बॉट अ टेबल ॲट 5% लेस. पण त्याने ही जी कॉस्ट प्राइसचा जो टेबल आहे 100, समजून घ्या बरं का, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्री आणि मेन्स दोघांसाठी पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की हा जो कॉस्ट प्राइसचा 100 आहे, हा जर 5% लेसने विकत घेतला असता मीन्स 95 ला घेतला असता, तर इथे इफची कंडिशन ही तयार होते की त्याने ही 5% लेसवर खरेदी केली असती तर 5% लेस टू कॉस्ट तर अँड सोल्ड फॉर ₹80 मोर. आठवतं का? मोर. कोणता मोर? तर 80 मोर, त्याला 80 रुपये जास्त मिळाले असते. कसे? ही वुड हॅव गेन्ड 20%. या 95 ही जी खरेदी केली ना 5% लेसवर, याला 20% प्रॉफिटनुसार तर याचा 10% किती होतं बघा? 9.5. तर 20% किती होईल? दॅट इज 19. तर 95 प्लस 19 दॅट इज 114 मिळेल त्याला पर्सेंटेजनुसार. पुन्हा एकदा समजून देत आहे, खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हे दोघांसाठी पण, की जर 100 रुपीज कॉस्ट प्राइस असेल तर तो 10% प्रॉफिटवर विकतोय, मीन्स 110%ला विकेल. तो 110%ला बोलतोय बरं का, ते पर्सेंट आहे, राईट? प्रॉफिट होत आहे त्याला, राईट? पण ही जी कॉस्ट प्राइसची जी आहे, जर तो परचेस करतोय 5% लेसवर, जी 100 रुपयाला खरेदी केला होता तो आता 5% लेसवर 95 वर खरेदी करतोय, तर त्याला 20% प्रॉफिट मिळतो या 95 वर. तर 95 चे 20% इन्क्रीज करा, तर 95 चे 20% मीन्स 19. तर 95 प्लस 19, 95 प्लस 19 मीन्स 114% प्रॉफिट मिळतो टोटल, राईट? आणि यामुळे काय होत आहे की त्याला 80 रुपये जास्त मिळतात. हा सुद्धा प्रॉफिट आहे आणि हा सुद्धा प्रॉफिट आहे. 80 रुपये जास्त मिळत आहेत. मोर और लेस, प्रॉफिट. काय करू? कोणाची? या दोघांची 114% आणि 110% मीन्स 4, दॅट इज द 1% ऑफ
कॉस्ट प्राइस अँड मल्टिप्लाइड बाय 100 तर तुमची कॉस्ट प्राइस जनरेट होते इथून. बघा शोधा ऑप्शन मध्ये मिळतं का, नाही का. स्टार मार्क करून ठेवा या क्वेश्चनला, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. चार दुनी 8, 2000. चला नेक्स्ट फायनली लास्ट क्वेश्चन राहिला आहे. रितिका बॉट अ मोबाईल ॲट 18,000 आफ्टर 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट. अच्छा, 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट मिळाल्यानंतर 18,000 पे करेल बरं का. 20% अँड 20. हा जे जयश्री आला बघा तिचा क्वेश्चन पुन्हा या. एक्स कन्सिडर एक्स नुसार काढा किंवा रिव्हर्स ऑर्डरमध्ये काढा, हरकत नाही. दोन्ही याच्याने उत्तर मिळेल. असंच काही होतं ना जयश्री मग अशी क्वेश्चन घे, एक्स घे आणि त्याच्यावर 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट दाखव इक्वल टू 18,000 दाखवून दे, एक्सची व्हॅल्यू मिळेल. किंवा रिव्हर्स ऑर्डरमध्ये काय तसंही मिळेल की जे 18,000 आहे तर तो किती डिस्काउंट मिळतोय 20 and 25 तर 80 किंवा 100/80 अँड 100/75 असे दाखवता येईल, हरकत नाही. दोन्ही वेळी करता येईल. उत्तर काय आहे मला माहिती नाही, बट काय आलं तुझं उत्तर, मग तेच असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1. सांगा आता कोणत्या पद्धतीने सांगू, कोणत्या वेळेने सांगू, 2 पैकी काय रे, दोन्ही सांगू. चला एक जर घेतला तर याच्यावर त्याला 20% मीन्स 80% होईल, तो दुसरा आहे 25% तर 75% होईल, तर तो सेलिंग प्राइस होईल दॅट इज 18,000 राईट. आणि या दोघांना तिकडे कन्वर्ट केलं तर 18,000 into 100 into 100 division 80 into 75 राईट ना. तर ही डिरेक्टली मी मगाशी केली होती ही, त्याला तसंच. चला कुठे कुठे काय रेड्यूस होत आहे, दॅट इज 4 जा, दॅट इज 3 जा, दॅट इज 6 जा, 0 0 कॅन्सल आउट करूया. 4 2 जा 8 2 5 जा 5 6 जा 30,000 कटिंग शटिंग आणि आन्सर फायनल. समजले क्वेश्चन्स. चला क्लिअर आहे का इकडे ऑनलाईन सर्व क्वेश्चन्स. येस 20 अच्छा 2,000 30,000 येस. चला उद्या पुन्हा तयारीला राहा बरं का. कदाचित उद्या विकेंडचा शेवटचा दिवस सॅटर्डे ना, बिलकुल डेफिनेटली तुम्हाला प्रॅक्टिससाठी प्रॉफिट अँड लॉसचे क्वेश्चन देण्यात येतील. असं समजा लाईव्ह टेस्ट वगैरे असायला पाहिजे. लाईव्ह टेस्ट घेतो ना पण प्रत्येक नंतर शेवटी असेल कदाचित बरं का. आहे का तयारी, बिलकुल तयारी ठेवा. चला रे इकडे उद्या भेटूया पुन्हा. थँक्यू. चला हॅव अ नाईस डे.